नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा आपल्या अभ्यासनीती ॲपवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अभ्यासनीती ॲप डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी. तसंच अभ्यासनीती आपला यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन लेक्चर्स आणि फ्री मटेरियल्स सर्व अपडेट मिळत जातील. तर आपण या ठिकाणी मार्गदर्शनाची एक सिरीज घेतोय. तर त्यातलं आता पुढचं लेक्चर आज घ्यायचं आहे आपल्याला. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना माहीत नाही आहे मी कोण आहे, त्यांच्यासाठी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. माझं नाव रोहित जाधव, UPSC MPSC बँकिंग SSC रेल्वे अशा सर्व परीक्षांना गेली 8 वर्ष मी शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स, इथिक्स हे माझे सब्जेक्ट आहेत. आपली ही जी सिरीज चालू आहे की अभ्यासाचे संपूर्ण मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी नेमकी तयारी कशी करायची, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की बाबा दिवसभरात कसा एक टाइम टेबल आपण क्रिएट करावा, त्याबद्दल आपण बोललो. त्यानंतर दुसरं होतं की नोट्स कशा काढायच्या हे आम्हाला कळत नाही, डेटा एवढा सगळा आहे, मग त्याचा अभ्यास कसा होईल. तर नोट्स मेकिंग बद्दलचं लेक्चर झालेलं आहे. हे लेक्चर आपण त्या दिवशी घेतलं एव्हरीडे शेड्यूलचं. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट फॉर स्टडी आणि त्या सगळ्या गोष्टींचं बघितलं. मी म्हटलं होतं तुम्हाला की हे 24/7 काय आहे त्याबद्दल पण मी डिस्कस करणार. आणि मग रिव्हिजन कशी करायची, काय करायचं त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे. प्लॅनिंग फॉर रिव्हिजन, मेमरी टेक्निक, ते सगळं या ठिकाणी डिसाईड होणार आहे आपलं. आणि नोट्स मेकिंगचं सेशन तर ऑलरेडी आपलं झालेलं आहे. चला, तर आता आपण या गोष्टीबद्दल एक चर्चा करू. वाचलेलं लक्षात राहत नाही, काय करायचं? वाचलेलं लक्षात राहत नाही हा प्रश्न काही तुमच्या एकट्याचा नाही आहे. हा प्रश्न आम्हाला पण पडतो किंवा आम्हाला पण पडायचा असं म्हणू शकतो आपण. कारण शेवटी तुम्ही काय आम्ही काय सगळे आपण मानव, ह्युमन बिंग्स. आपण थोडी यंत्र आहे किंवा गुगल आहे, टाईप केलं काय पण. आता मी सायन्स गेली 8-9 वर्ष शिकवतोय. तुम्ही सायन्समधलं मला अचानकपणे कुठलं तरी विचारलं की सर ते सांगा जरा ते कलिंगडचं शास्त्रीय नाव सांगा, मला पण नाही आठवणार. मी माझ्या वाचनातनं कधी एकदा दोनदा ते गेलं असेल पण मला नाही आठवणार. तर हा प्रश्न जो आहे की वाचलेलं लक्षात राहत नाही, तो सगळ्यांनाच आहे. मला असेल, तुम्हाला असेल, तुमच्या घरच्यांना असू शकतो, शिक्षकांना तुमच्या वेगवेगळ्या असू शकतो. पण मग नेमकं याच्यावर उपाययोजना काय करायची? एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला येत नाही, तर त्यावरती आपण काहीतरी उपाययोजना करतो. आता समजा मला गाडी चालवता येत नाही, तर मी गाडी शिकतो. ड्रायव्हिंग क्लासेस लावले, कोणाकडनं शिकलो, प्रॅक्टिस केली, मला गाडी चालवायला आली. चपात्या करायला येत नाहीये, चपात्या कशा करायच्या शिकलो, यायला लागले. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काय असतं की एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नाही तर त्यासाठी ती गोष्ट करायला लागते. आता मुलांचं म्हणणं काय की आम्ही परीक्षेत जातो, पेपरच्या वेळेस आम्हाला काहीच आठवत नाही. मग तुम्हाला गोष्टी आठवत नाहीये, तुम्हाला काय करायचंय, गोष्टी आठवायला सुरुवात करायची. मग गोष्टी आठवाव्यात यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला का? हा प्रश्न जेव्हा मुलांना विचारला जातो, त्यावेळेस त्यांचं उत्तर असतं नाही, आम्ही तर असं कधी विचारच नाही केला. एखाद्या क्रिकेटरला बॅटिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्याला बॅटिंग जमत नाही, तर तो बॅटिंगची टेक्निक डेव्हलप करतो, सुधारतो. तो वारंवार त्याच्यामध्ये सतत प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यामध्ये बदलाव आणतो आणि नवीन टेक्निक शिकून घेतो. मग तसंच आपल्याला सुद्धा अशा काही टेक्निक्स बद्दल या ठिकाणी बोलायचे की जेणेकरून वाचलेलं आपल्याला लक्षात राहावं. यासाठी काय काय करता येईल? आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे एका सायकोलॉजिकल स्टडीच्या हिशोबाने, आता हे स्टडी मी एक रिसर्च वाचलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं होतं की ज्यावेळेस माणूस पहिल्यांदा एखादी गोष्ट, फर्स्ट रीडिंग, पहिल्यांदा एखादी गोष्ट वाचतो, फर्स्ट रीडिंग, त्यानंतर आपण म्हणू सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग, फोर्थ रीडिंग, असं आपण बघूया की पहिल्यांदा एखादी गोष्ट वाचतो. समजा तुम्ही एखादा पॅराग्राफ आज वाचला आणि आज वाचला आणि लगेच काही वेळानंतर थोडंफार तुम्हाला त्यातलं आठवत असतं. उद्या तुम्ही बघितलं तर त्यातलं तुम्हाला काही जास्त गोष्ट नाही आठवत. म्हणजे फर्स्ट रीडिंगमध्ये तुम्हाला जास्त काही नाही, तर तुम्ही म्हणू शकता की आपल्याला त्यातल्या 10 ते 20% गोष्टी लक्षात राहतात. काहींच्या बाबतीत ते जास्त असू शकतं. एखाद्याने खूपच कॉन्सन्ट्रेशननी वाचलं असेल तर 10 ते 20% हा आकडा आपण एक राउंड फिगर असा पकडू की 20 ते 30% आपल्याला लक्षात राहिलं. आपण जर सेकंड रीडिंग त्याची केली तर हा आकडा समजा 30% वरनं वाढून समजा 60% पर्यंत गेला.
तिसऱ्यांदा वाचलं तर हा समजा 90% पर्यंत गेला, चौथ्यांदा वाचलं हा समजा 95% पर्यंत गेला. 95 ते 99 100% जसं आहे जसं कोणाला सगळ्याच्या सगळंच लक्षात राहील याची काही शाश्वती देता येत नाही. पण मग हे जसं रिपीटेडली एखादी गोष्ट आपण करत जाऊ तसं ते आपल्या लक्षात राहील. आता शाळेमध्ये आपल्याला 1 ते 30 पाढे पाठ करा वगैरे असं होतं किंवा बाराखडी पाठ करा आणि मग आपण काय करायचो घरच्या अभ्यासाला रोज ते पाढे लिहायचो, रट्टा मारायचो, लिहायचो, लिहून लिहून आपले पाठ झाले. जसं आपण लिहिणं बंद केलं तसं आपण विसरलो. मग आता आपल्याकडे MPSC मध्ये एवढा सगळा सिलेबस आहे तर ते लिहायचं आणि हे सगळं ते तर शक्य नाही. मग गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ते म्हणजे नोट्स मेकिंग. म्हणून आपण त्याचं लेक्चर ऑलरेडी घेतलं या लेक्चरच्या आधी, म्हणजे तुम्हाला त्याचा एक अंदाज यावा की नोट्स बनवायचे म्हणजे नेमकं काय करायचं. आता इथे हा जो आकडा आपल्याला दिसतोय 24/7 या आकड्याचा रिलेव्हन्स काय आहे? हा आकडा आपल्याला खूप साऱ्या हॉस्पिटल्सवरती, मेडिकल्सवरती, इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये हे लिहिलेलं दिसतं की 24/7 आम्ही अवेलेबल आहे. कधीही काही झालं तरी दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7च्या 7 दिवस. तर हा एक फॉर्म्युला पण असा सायकोलॉजिकल स्टडीमधनं आपल्याला सापडलाय. आता नेहमी आपण कधी ना कधी टीव्ही पाहताना मालिका पाहिल्या असतील. आपल्याला कधी-कधी स्वतःला आवडत असेल किंवा कधी-कधी नाईलाजास्तव आपल्याला पाहाव्या लागत असतील. लहानपणी आपण अभ्यासाला बसलेलो असतो, साईडला टीव्ही चालू असतो आणि त्याच्यात त्या सीरियल चालू असतात, त्यामुळे आपल्याला त्या पाहाव्या लागतात. नंतर मोठं झाल्यावरती पण सेम स्टोरी होते. आपण कामावरून येऊन बसलेलो असतो आणि बायको बसलेली असते आणि सीरियल लागलेली असते, पाहाव्या लागतात. म्हणजे वय काही असू दे, नाईलाजास्तव काही गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला. तर मग त्या सीरियल्समध्ये ना, म्हणजे मी एक असं बघायचो, की आता थोडं-थोडं कमी झालंय, पण ते एक ना, समजा एक 8 वाजताची सीरियल आहे. आज 8ला लागली, 8:30ला संपली. उद्या 8ला लागताना त्याच्यामध्ये पहिले स्टार्टिंगला असायचं, कल आपने देखा. इंग्लिशमध्ये त्याला रिकॅप म्हणतात, कल आपने देखा. तर मग माझ्या डोक्यात ते एक अशी कल्पना आली, हे असं जे असतं कल आपने देखा आणि काय असतं ते. तर ते काय करतात, काल झालेल्या गोष्टी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवतात. मग मला लिंक लागली, हे तर नोट्स बनवतायत. काल तुमचा तो एपिसोड झाला अर्ध्या तासाचा. समजा त्यामध्ये 10 मिनिटं ॲडव्हर्टाइज असतील. 20 मिनिटाचा जो एपिसोड झाला, तो 20 मिनिटाचा एपिसोड तुम्हाला त्यांनी 2 मिनिटात दाखवला. 10% मध्ये कन्व्हर्ट केलं आणि तुमच्यासमोर रिव्हिजन करून दिली. मग रिव्हिजन कशाला पाहिजे? अरे लिंक तर लागली पाहिजे. काल काय झालं, आज काय झालं, उद्या काय होईल अशी ती लिंक लागली पाहिजे ना. ॲट अ टाइम तुम्ही 4-4, 5-5 सिरियल बघताय. कनेक्शन तर कळलं पाहिजे. कोणाचं लग्न कोणाशी झालंय, कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाचे वडील आहेत. खूप सारे कन्फ्युजन आहेत. एवढे सगळे वेगवेगळे सिरियल्स आणि त्यातले वेगवेगळे ॲक्टर्स, त्यांच्या वेगवेगळ्या स्टोरीज. मग ह्या सगळ्यांमध्ये बिचारा आपला जो बघणारा व्ह्यूअर आहे कन्फ्यूज नाही झाला पाहिजे. त्याला रिव्हिजन देणं बनतं. आणि आधीच्या काळात कसं होतं, की नॉर्मली 5 दिवस लागायचं सीरियल शुक्रवारपर्यंत. शनिवार, रविवार असं काहीतरी वेगळं असायचं. आणि मग परत सोमवारी सीरियल लागायची आणि मग तिथं वाक्य असायचं, पिछले हफ्ते आपने देखा. आणि लगेच मग ते रिकॅप दाखवायचे, आठवड्यात काय झालं. आणि मग परत स्टार्ट. आता आजकाल काय झालंय, ते पिक्चरचे नवीन चॅनल काढले गेले. त्यामुळे शनिवार, रविवार पण सीरियलच लावतात. महारविवार, महाशनिवार किंवा सुपर शनिवार, बिनिवार काहीतरी. तर ते ती गोष्ट आता बाजूला ठेवा. पण सांगण्याचा मुद्दा काय, मग कल आपने देखा, पिछले हफ्ते आपने देखा. मग हे 24/7 काय? तर तेव्हा मला त्या रिसर्चमध्ये एक गोष्ट कळली, की एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचता, ती गोष्ट तुम्ही 24 तासाच्या आत दुसऱ्यांदा वाचली, तर ती लक्षात ठेवण्याची जी आपली कॅपॅसिटी ती वाढते आणि आपण अजून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो. आणि जर एक आठवडा होण्याच्या आत आपण ती तिसऱ्यांदा वाचली, म्हणजे थर्ड टाइम आपण केली, तर आपल्या 3 रिव्हिजन, म्हणजे पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आत आणि दुसरी रिव्हिजन 7 दिवसाच्या आत झाली पाहिजे. पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आत आणि दुसरी 7 दिवसाच्या आत. मग असं झालं तर आपण जवळपास 90% गोष्टी लक्षात ठेवू शकतो. आणि मला तरी वाटतं की हे लेक्चर पाहणाऱ्यापैकी कोणीतरी अजून पण हे असं केलं नसेल आणि मग त्याला गोष्टी नाही लक्षात राहतील. मला जेव्हा कळलं हे तेव्हापासून मी करायला लागलो, मला गोष्टी लक्षात राहायला लागल्या. एखाद्या वेळेस कुठला तरी एखाद्या विषयाचा शिक्षक येतो, आता पॉलिटीचा शिक्षकाला पटापट पटापट कलम बोलून दाखवले, हिस्ट्रीचा शिक्षकाला पटापट पटापट सनावळ्या बोलून दाखवल्या, जॉग्राफीचा शिक्षकाला नद्या उपनद्या पर्वत पटापट बोललो. आपण अवाक होतो, कस काय. याच्या मागे रिझन असतं की एकच गोष्ट ते सतत करतायत, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. पण आपण एक विद्यार्थी, आपल्याकडे एवढे वर्ष नाहीत ना.
की त्या विषयाला सगळं बाय हार्ट करायला 4-5 वर्ष दिले. आपल्याला 1 वर्षात 1.5 वर्षात रिझल्ट काढायचा आहे. मग आपण पाठांतर आणि मग परत परत लिहिणं, परत परत करणं ते आपण नाही करू शकत. मग आपल्याला ह्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या गोष्टी तर आपण करू शकतो. मुलाचा प्रश्न, सर आता मी 10-15 पेज आज वाचणार आणि उद्या परत तेच वाचणार. अरे मग उद्या नवीन कसं काय वाचणार? अरे मग तिथंच तर उत्तर आहे, कल आपने देखा, रिकॅप, नोट्स. तू आज 10-12 पानं वाचतोय, 15 पानं वाचतोय, तर त्या 10 पानांचं, 12 पानांचं, 15 पानांचं तुला नोट्स काढायच्यात म्हणजेच रिकॅप बनवायचं. मी 10-12 पानं वाचली, 15 पानं वाचली, त्या 15 पानांची मी 3 पानं बनवून ठेवली. आता त्याच्यासाठीच मग ही प्लॅनिंग आहे बघा. ही प्लॅनिंग त्यासाठीच आहे, प्लॅनिंग फॉर रिव्हिजन. तर आता मी काय केलं, इकडे बघा, मी एक माझा नवीन शो लॉन्च केला, कुठला पण. आता मी शो लॉन्च करतोय पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, असं कुठला तरी एक शो, म्हणजे इंटरेस्टिंग बनवा ना स्टडीला. मी शो लॉन्च केला, चलो बायोलॉजी का शो लॉन्च करते. बायोलॉजी शोचं नाव आहे माझ्या बायोलॉजी. टायमिंग क्या रखेगे शो का? काय पण ठेवा आपल्या हिशोबाने. समजा ठेवला सकाळी 9 ते 10:30 हा टायमिंग ठेवला शोचा. 9 ते 10:30, 9 AM to 10:30, 1.5 तासाचा शो ठेवला बायोलॉजीचा रोजचा. आता पहिल्या दिवशी शो झाला बायोलॉजीचा. पहिल्या दिवशी शो मध्ये मी सेल नावाचा चॅप्टर घेतला. सेल नावाच्या चॅप्टरचे माझ्या नोट्स तुम्ही बघितल्या, 8 पानां म्हणजे 8-10 पानांची आपली ती ही आहे पूर्ण पीपीटी. आणि मग त्याच्या नोट्स आपल्या 2 पानांमध्ये कशा काढायच्या ते मी शिकवलेले. मग आता मी काय केलं, समजा सेल चॅप्टरची 12 पानं वाचली, सेल चॅप्टरची 12 पानं वाचली आणि या 12 पानांचे 2 पेजेसचे नोट्स काढले. चलो आ जाओ ट्यूसडे को शो देखने. आलो मंगळवारी शो बघायला. मंगळवारी शो बघायला आल्यानंतर पहिले मी काम काय करणार, कल आपने देखा. मग कल आपने देखा, आता मला सांगा ते कार्यक्रमवाले काय वेगळा टायमिंग करतात का? कार्यक्रमवाले आता 9चा कार्यक्रम उद्या पण 9ला चालू होईल, पण ते कार्यक्रमच्या 2 मिनिटं आधी कालचं दाखवतात ना. मग मी काय केलं, ही 2 पेज पहिले 5 मिनिटात बघून घेतली. हे 2 पेजेस ती 5 मिनिटात बघून घेतली आणि पुढचा चॅप्टर केला आज टिश्यू नावाचा. हा चॅप्टर 10 पानांचा आहे समजा, आणि मग याचे पण मी काय केले, नोट्स केले 2 पेजेसचे. सेम स्टोरी कंटिन्यू 5 मिनिट. आणि आता मग तिसरा चॅप्टर, आता समजा मी तिसरा चॅप्टर घेतला, कुठला तरी न्यूट्रिशन वगैरे घेतला, किंवा समजा मी विटॅमिन्स घेतले, तर विटॅमिन्सचा चॅप्टर मी केला. विटॅमिन्सचा चॅप्टर 8 पानांचा आहे, त्याचे मी 2 पेजेसमध्ये तक्ते बनवून दिले. परत मी 5 मिनिटं काल उद्याचं ते वाचायला घेतलं आणि मी इथे घेतलं मिनरल्सचं केलं. ह्याची 10-12 पानं वाचली, समजा 10 पानं वाचली, याच्या 2 पानांच्या नोट्स बनवल्या. पुढे मी समजा मानवी रोग नावाचा चॅप्टर घेतला, 12 पानांचा वाचला, 3 पानाच्या नोट्स बनवल्या. पुढे मी कुठला तरी चॅप्टर घेतला 15 पानाचा, 4 पानाच्या नोट्स बनवल्या. माझा शो मंडे टू सॅटर्डे चालतो. माझा शो चालतो मंडे टू सॅटरडे. आता मंडे टू सॅटरडे मध्ये मी डेली 1.5 तास हे करत चाललोय. तर मी इथं 12 पानं वाचली, इथं 10 पानं वाचली, 12, 10, 12, 10, म्हणजे ॲव्हरेजली समजा आपण 12-15, 12-15 पानं वाचतोय. तर 6 दिवसात 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 90, म्हणजे माझी 80 पानं वाचून झाली. फॉर एक्झाम्पल 80 पानं माझी वाचून झाली. आणि मी नोट्स काढतोय, 2 पानांच्या नोट्स, 2, 4, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, समजा 15 पानांच्या नोट्स बनल्या. 70-80 पानं वाचली आणि 15 पानांच्या नोट्स बनल्या. तर मी रविवारी काय करतो, 80 पानांच्या माझ्या 15 पानांच्या नोट्स आहेत, तर ह्या नोट्स वाचायला, 15 पानांच्या नोट्स वाचायला मला जास्तीत जास्त 5 मिनिटं 10 मिनिटं लागतात. कसं काय शक्य आहे? आम्हाला 3 तास लागतात. नवीन 15 पानं असतील तर 3 तास लागतील. जर नोट्स कालच्या आधीच्याच बनवलेल्या नोट्स फक्त गो थ्रू करायचे तर 15-20 मिनिटं लागतील. मी म्हणतो अर्धा तास लागला मला, हाफ ओव्हर. अर्ध्या तासात मी ती 15 पानं बघून घेतली. मग हे जे आहे हे काय, हे आहे 24 तासाची रिव्हिजन, 24 आवर्समध्ये रिव्हिजन करणं. आणि हे काय, 7व्या दिवशीची रिव्हिजन. मग आता हे मी चालू केलं, 1 आठवडा झाला. हे सेम मी सेकंड वीकमध्ये चालू केलं. परत मी सेकंड वीकमध्ये काय केलं, 90 पानं वाचली आणि माझ्या 15 पानाच्या नोट्स बनल्या. थर्ड वीकमध्ये मी समजा कमी पानं वाचली, 70 पानं वाचली, पण 15 पानाच्या नोट्स बनल्या. फोर्थ वीकमध्ये मी 100 पानं वाचली, म्हणजे 20 पानाच्या नोट्स बनल्या. तर असे 4 आठवडे झाले. आता एखादा विषय, आता मला सांगा, तुम्ही 80 पानं, 90 पानं, 70 पानं, आता 80, 80, 80, 240, 340,
जवळपास 300 पानाचं पुस्तक तुमचं 4 आठवड्यात संपून जातं. आणि हेच मी अजून पुढचे 2 आठवडे जर केलं, 5वा आठवडा, 6वा आठवडा, 6 आठवडे म्हणजे 7 सकम 42 दिवस. तर 6 आठवड्यात जवळपास म्हणजे 400-500 पानं वाचून होतं. 7 आठवडे म्हणजे मॅक्सिमम 49 दिवस. तर मी नेहमी मुलांना काय म्हणतो, 6 आठवडे ते 7 आठवड्याचं प्लॅनिंग करून तुम्ही एखाद्या सब्जेक्टची प्लॅनिंग करून असा एक शो संपवू शकता. एक सीझन खत्म हो गया, ये चलो बायोलॉजी का सीझन खत्म हो गया, अभी पॉलिटी का सीझन लाते. आणि एका दिवशी एकच सब्जेक्ट करायचं असं कोणी सांगितलंय? आपलं ते लेक्चर तुम्ही बघितले ना, एका दिवशी काय काय करायचंय. मग बायोलॉजी जसं तुम्ही स्टार्ट केलंय किंवा सायन्सचा शो सकाळी स्टार्ट केलाय, तर दुपारी किंवा संध्याकाळी दुसरा शो स्टार्ट करा. मग समजा बायोलॉजी बरोबर तुम्हाला जॉग्राफीचा शो स्टार्ट करायचा आहे. पहिल्या दिवशी भारत स्थान विस्तार सीमा, दुसऱ्या दिवशी काय तुम्हाला बघायचं असेल भारताचं मैदानी प्रदेश, परत पठारी प्रदेश, त्यानंतर किनारपट्टीचे प्रदेश, काय करायचंय, कशा पद्धतीने अभ्यास करायचंय करा. पॉलिटी करायचंय, सगळ्यात पहिले प्रस्तावना पॉलिटीची, नंतर दुसऱ्या दिवशी काय काय स्त्रोत कुठले कुठले, तिसऱ्या दिवशी काय तुम्हाला नागरिकत्व वगैरे त्याच्याविषयी, चौथ्या दिवशी तुम्हाला किंवा तिसऱ्या दिवशी प्रदेशाच्या स्थान सीमा निश्चितीकरण वगैरे सगळं, नागरिकत्व वगैरे, मग नंतर मूलभूत हक्क कर्तव्य वगैरे, असे एक 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 करत चॅप्टर वाईज म्हणजे असे तुम्ही शोध चालवू शकता. आणि हे शोधचे आउटपुट 15, 20 असे माझ्याकडून नोट्स बनत जातात. म्हणजे हे तुम्हाला मला सांगायला आवडेल की या ठिकाणी होतं काय, मग असं जर करत गेलो ना आपण, तर होतं काय की समजा मी असं 7 आठवडे करतोय, 7 आठवडे, तर 7 आठवडे म्हणजे माझे 49 दिवस, 49 डेज. तर या 49 डेज मध्ये जवळपास माझा आरामात 400-500 पानाचं पुस्तक वाचून होतं. 400 पानांचं पुस्तक वाचून होतं आणि माझ्या 100-120 पानांच्या नोट्स तरी रेडी होतात. 100 म्हणजे जास्तच झालं, 120 म्हणजे जास्तच झालं. 80-100 पानाच्या नोट्स तयार होतात, 80 ते 100 पानाच्या. आणि ह्या नोट्समध्ये माझा एक विषय झालेला असतो. आणि हे 50 दिवस मी काय करतोय, हे 50 दिवस मी 2 विषय करतोय ना. तर 50 दिवसानंतर, 50च्या ऐवजी 2 महिने पकडा तुम्ही. 2 महिन्यामध्ये माझे 2 विषय झालेले असतात. समजा जॉग्राफी झालाय, पॉलिटी झालाय, विथ नोट्स कम्प्लिटेड. मग नंतर मला पुढे कधी रिव्हिजन करायचे तर ते पहिल्यापासून पुस्तक घ्या आणि मग त्याच्या अंडरलाईन काहीच नाही करायचंय. मग नंतर मला फक्त हे 80-100 पानं उचलायचे. हे 80-100 पानं घ्यायचे आणि फक्त त्याला बघायचंय. सिंपल. मग आता काही जणांचं म्हणणं असतं की पहिल्यांदा नोट्स बनवताना एकाच पुस्तकातनं बनवायच्या, मग काय राहिलं तर काय करायचं. अरे राहिलं तर काय करायचं त्याचं उत्तर आहे. तुम्ही एका वेळी तुम्ही पुस्तक लिहायला थोडी बसलेत का, तुम्ही एकदम महान कुठला तरी लेखक आहे की एका पुस्तकाचं सगळं तुमच्याकडे असेल, असं नसतं ना. तुम्ही आता एखादं पुस्तक निवडलं एम लक्ष्मीकांत, त्याच्यापेक्षा बाहेरचं काय घेणार आहे अजून तुम्ही पॉलिटीमध्ये. एखादं पुस्तक निवडलं आणि त्याच्या नोट्स काढायला घेतलं, तर नोट्स काढत असतानाच हे एक अजून महत्वाचा मुद्दा आहे. नोट्स सुटसुटीत काढायच्या आणि चॅप्टरच्या नोट्स काढल्यानंतर 1 किंवा 2 पानं मोकळी सोडून देऊन मग पुढच्या चॅप्टरच्या नोट्स काढायच्या. ती 2 पानं मोकळी का सोडलीत, की पुढे जाऊन तुम्ही रिव्हिजन करताय किंवा पुढे जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज देताय. तर टेस्ट सिरीजमध्ये आता समजा मी पेशी शिकवलं, पेशीच्या नोट्स तुम्ही बनवल्या, 3 पानाच्या 4 पानाच्या नोट्स बनल्या. तुम्हाला मी मुद्दाम 2 पानं किंवा 1 पानं सोडायला सांगतो आणि चला आता मी पेशीची टेस्ट सिरीज घेतली. पेशीच्या टेस्ट सिरीजमध्ये 20 प्रश्न आहेत. 20 पैकी तुम्हाला 12-13 प्रश्न आले, 4-5 प्रश्न तुमचे चुकले आणि 2 प्रश्न नवीन होते, डायरेक्ट बाहेरचं. माझ्या नोट्समध्ये पण तो डेटा नव्हता, पण त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं भेटली. मग तुम्ही काय केलं, एक्स्ट्रा नोट्स असं लिहून ते एक्सप्लेनेशन त्या नोट्समध्ये लिहून घेतलं. तर हा एक रूल आहे की बाबा 4-5 पानांच्या नोट्स काढल्या तुम्ही, टॉपिकच्या 2 पानं सोडा, मग पुढच्या नोट्स घ्या. म्हणजे ते सोडलेल्या पानांमध्ये तुम्हाला काय करता येतं, नवीन कुठल्या पुस्तकातनं काय सापडलं, प्रश्नपत्रिकेतनं काय सापडलं तर ते टाकता येतं. आपण अभ्यासिकेत लायब्ररीमध्ये अभ्यासाला बसतो, एखादा मुलगा दुसरा ऑथरचं पुस्तक वाचतोय आणि त्याच्यात काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा दिसलं, नोट डाऊन केलं. नोट्स कधीच एका सिटिंगमध्ये कंप्लीट बनत नसतात. हळूहळू नोट्स बनत जातात. ही एक इव्हॉल्विंग प्रोसेस आहे, इव्हॉल्व्ह होत जातात नोट्स आपल्या, म्हणजे अजून अजून परफेक्ट बनत जातात. आपण 1.5 वर्ष, 1 वर्षाच्या कालावधीत, 2 वर्षाच्या कालावधीत अभ्यास करतोय, तर त्या 2 वर्षाच्या कालावधीत ह्या एकदम टॉप लेवलच्या बनत जातात. म्हणजे शेवटी रिव्हिजनला त्या आपल्याला एकदम इझी पडतात, हे लक्षात येईल. आणि ही गॅरंटी आहे म्हणजे कुठल्याही सब्जेक्टसाठी तुम्ही हे लागू करू शकता. पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स असेल, सगळ्यांसाठी हे तुम्हाला लागू करता येईल. आणि हे असं तुम्ही करत गेला की बाबा 2 महिन्यामध्ये 2 शो संपले, मग त्याच्या पुढच्या 2 महिन्यात पुढचे 2 शो, त्याच्या पुढच्या 2 महिन्यात 2 शो, 7-8 महिन्यात मुलगा फुल रेडी होतो विथ स्टडी मटेरियल. 8 महिने खूप आहेत त्याला विथ स्टडी मटेरियल रेडी व्हायला. आणि पुढे रिव्हिजन, टेस्ट सिरीज आणि सगळ्या गोष्टी करायला. कंबाईनचा रिझल्ट 12 महिन्यात आरामात येतो. राज्यसेवेला थोडंसं 15 महिने, 18 महिने लागू शकतात. कंबाईनचा रिझल्ट 12 महिन्यात येऊ शकतो.
जर स्टार्टच्या दिवसापासून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ॲज इट इज फॉलो केल्या तर. मग नुसतंच टंगळ मंगळ, मग कधी केलं कधी नाही केलं, मूड आला तर केलं, मग ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं, रोज वेगळ्या रस्त्याने पळतोय, हिथं चाललंय ध्येय, हिथं सरळ सरळ जायचंय पळत, इकडं पळतोय तिकडं पळतोय, तिथं पोचणारच नाही कधी. तो घोडा जो असतो ना, घोड्याकडे स्पीड भरपूर आहे, घोडा उधळतो कुठं पण, मग त्यामुळे त्या घोड्याला असं झापड लावतात, म्हणजे त्यांनी फक्त समोरच जायला पाहिजे. तसं आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये करावं लागतं. भरकटण्याचे मार्ग भरपूर असतात, आपल्याला प्रॉपर वे मध्ये राहून जावं लागतं. मग हे जे मेमरी टेक्निक्स आहेत ना, तर ह्या मेमरी टेक्निक्समध्ये सगळ्यात पहिला हा एक महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. ही एक टेक्निक आहे की जी तुम्हाला नोट्स मेकिंग मध्ये पण कामाला येते आणि रिव्हिजन मध्ये पण कामाला येते. आता ह्याने मग लगेचच आमची मेमरी बूस्ट होईल का? अजून आहेत, जेवढे माझ्याकडे उपाय आहेत तेवढे मी सगळे सांगतो. बाकी तर मी काय तुम्हाला योगा क्लास लावा, ध्यानधारणा करा, मग बदाम खा असे वेगवेगळे उपाय नाही सांगणार, ते तर नेटवरती इकडे तिकडे पडलेले आहेत. मी माझे स्वतःला जे फायद्याचे पडलेले उपाय आहेत ते मी सांगतोय. तर हा एक मुद्दा असा झाला की असे तुम्ही शोज बनवा, मस्त रन करा, तुम्हाला अशी एक मजा येईल, फिलिंग निर्माण होईल. काय करतोय रे? स्टडी नाही करते, शो क्रिएट करतोय. काय? बायोलॉजी. कुठला शो क्रिएट करतोय? हिस्ट्री. काय करतोय आज? 1857चा उठाव. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? कोण कोणी पार्ट घेतलाय? काय काय झालं? कोण कोण काय म्हणते 57च्या उठावाला? असं इंटरेस्टिंग बनवा, तुम्हाला स्वतःला मजा येईल, तुम्हाला कळणार पण नाही कधी 1.5 तास झाला 2 तास झाला. फुल इन्व्हॉल्व्ह होऊन. नाहीतर नुसतं ते पुस्तक घ्यायचं वाचायचं, वाचता वाचता डुलकी लागली, दुसरं पेज बदललं तरी त्या मुलाला कळत नाहीये. दिवसा 60 70 पानं वाचतोय, त्यातलं एक पान, एका पानावरचा प्रश्न विचारला तरी त्याला काय कळत नाहीये. त्याला काही अर्थ नाहीये, फक्त वेस्ट ऑफ टाइम आहे, बाकी काहीच नाही त्याला अर्थ. हे लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करा जे मी सांगतोय तो. आता हा एक मुद्दा झाला, तर याच्या व्यतिरिक्त अजून काय, अजून काय करू शकतो मेमरी टेक्निकसाठी? बघा, आता जसं आपलं हे डेली लाईफ असतं, एव्हरीडे लाईफ असतं, एव्हरीडे लाईफमध्ये आपलं एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, चहा नाश्ता जेवण वगैरे. तर असं ऑफलाईनमध्ये पण मी सेशन्स घेत असताना मुलांचं तेच वाचलेलं लक्षात राहत नाही. मी एका विद्यार्थ्याला उभा करून म्हटलं, 2 दिवसाआधी बुधवार होता, बुधवारी रात्री जेवला काय? कुठली भाजी खाल्लेली? मग तो मुलगा विचार करायला लागला, "हे कुठली भाजी खाल्लेली बुधवारी रात्री?" मग आज शुक्रवार, गुरु, असं तो विचार करायला लागला त्याच्या बाजूचा. तर मटण. मग त्याच्या का लक्षात? सर बुधवार होता, नॉनव्हेज, आमच्या इथं ते एक पार्टी देणार होता, त्याचा बड्डे मंगळवार होता, पण मग आम्ही म्हटलो उद्या दे, बुधवारी नॉनव्हेज खाता येईल. त्याच्या गोष्ट लक्षात राहिली. कसं काय? बर्थडे पार्टी, नॉनव्हेज, मटन, म्हणजे त्याच्याशी काहीतरी कनेक्शन होतं, त्यामुळे त्याला ते आठवलं. आणि हा दुसऱ्याला पटकन नव्हतं आठवत, कारण तो त्याला वाटतं डेलीचे काय लक्षात राहणार आहे. काय काय लोकांना आपण काय खाल्लं होतं 2 दिवस आधी ते पण लक्षात नाहीये, भाजीचं नाव पण लक्षात नाहीये. आणि मग ते विचार करतायत 1 वर्ष आधी वाचलेलं मी मला परीक्षेत लक्षात राहील. कसं काय लक्षात राहील? मग सर आत्तापासून मग आम्ही का भाज्या पण पाठ करायच्या का, कुठली खाल्ली कुठली नाही? तसं नाहीये. मी तुम्हाला सांगतोय हे एक एक्झाम्पल. प्रत्येक गोष्टी मागं मुलगा डायरेक्ट त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, पण पहिले शिक्षकाला सगळी गोष्ट प्रोसेस वाईज समजून द्या. थोडा संयम ठेवा, पेशन्स ठेवा, की कसं कसं हे चाललंय, काय सांगतोय मी नेमकं. म्हणजे आता ही एक उदाहरण आहे जस्ट, की हे आपल्याला अशा लक्षात नाही राहत गोष्टी. मग हे असं का होतं? कारण आजकाल आपलं माइंड असं खूप साऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. आपण डेली एवढ्या गोष्टी करत असतो दिवसभर, आणि त्याच्यामध्ये आपण आता म्हणजे पूर्णपणे मध्यभागी आहे, आणि आपण पूर्णपणे घेरलं गेलेलो आहे. सामाजिक दृष्ट्या आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी चालू आहेत, घरात कितीतरी गोष्टी चालू आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती काय काय चाललेलं आहे. आपण सोशल मीडियावर बघतोय आपले मित्र खूप सक्सेस झाले, कोणाची लग्न झाली, कोण काय करते, कोण फिरायला गेले. ते एक आहे. आपले घरचे आपल्याला काहीतरी बोलतायत, काय कधी कधी डिस्करेज पण होतंय त्यामुळे. कोण ना कोण पाहुणे बिवणे आले किंवा आजूबाजूची जरा वेगळ्या नजरेने बघतायत, म्हणजे खूप साऱ्या विचारांनी पण आपण घेरलो गेलेलो आहे. तर त्यामुळे होतं का, की वाचतोय आपण गोष्टी, पण त्या लक्षात ठेवण्यासाठी आपलं माइंड थोडंसं मोकळं असायला पाहिजे. म्हणजे मला जर कुठे काहीतरी गोष्ट साठवायची, माझ्या घरामध्ये मला तांदूळ साठवायचे, अरे पण तांदूळ ठेवायला जागाच नाही, कुठं साठवू? अरे मग माहिती साठवायची, तर माहिती साठवायला जागाच नाही, कुठं साठवू? पूर्ण भरलेले, मग मोकळी जागाच नाहीये, कुठं ठेवू?
मग आता ही मोकळी जागा, मोकळी स्पेस कशी द्यायची स्वतःला? कशी आपण बघतो, की आपण प्रेझेंटेशन वगैरे बनवताना आपल्याला कंट्रोल सेव्ह करून त्याला सेव्ह करावं लागतं. तसं आपल्याला आपण दिवसभरात केलेल्या गोष्टी सेव्ह करायची सवय लावायची. मग हे सेव्ह कसं करायचं? कुठे करायचं? आणि मग ही कुठली टेक्निक नवीन आणली? नवीन टेक्निक नाही आहेत काही. ह्या फक्त सायकॉलॉजीच्या फॅक्ट्स आहेत. तुम्हाला माझ्याबद्दल तर मी सांगितलेलं आहे. मी गणित बुद्धिमत्ता शिकवतो, सामान्य विज्ञान शिकवतो, इथिक्स शिकवतो. इथिक्सचा अभ्यास करत असताना मी थोडंफार सायकॉलॉजी आणि ह्या गोष्टी पण वाचल्या आणि स्टुडंट सायकॉलॉजीवरती पण मी थोडासा अभ्यास केला, ह्युमन सायकॉलॉजी आणि त्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून मी हे सगळे तुम्हाला उपाय सुचवतोय. यामध्ये कुठलंही नुकसान कोणाचंही नाहीये का तुम्हाला मला एक्स्ट्रा पैसे पे करायचे किंवा आमचे पैसे जातील, आम्हाला हे विकत घ्यायला सांगितलं, आम्हाला असं करायला सांगितलं, काहीही नाही करायचं. फक्त छोट्या छोट्या सवयी आपल्या डेली लाईफमध्ये तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्या सवयींमुळे तुम्हाला रिझल्ट्स पाहायला मिळतील. नाही आले रिझल्ट सोडून द्यायचे. कुठलीही एखादी चांगली सवय लागायला माणसाला सायकोलॉजीच्या दृष्टीने 21 दिवस लागतात कमीत कमी. वाईट सवय लगेच लागते. चांगली सवय लागायला कंटिन्युअसली ती 21 दिवस करावी लागते. नंतर हळूहळू माणसाला ती सवय होते आणि माणूस मग डेली करायला लागतो. आणि माणूस तोडू पण शकतो मधून. हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता इथे सवय काय लावायची आपल्याला? तर आता सगळ्यांचा शेवटचा साथी दिवसाचा असतो आपला मोबाईल. मोबाईल घेऊन मुलगा शेवटभर रात्र झोपत असताना मोबाईल घेऊन काहीतरी चॅट वगैरे करणार, रील बघणार आणि झोपायला जाणार. आता हे खूप लोकांच्या बाबतीत होतं. तो झोपायला गेला. थोडा वेळ डोळे बंद केले, झोप नाही लागत. परत तो मोबाईल काढतो. यार झोपच नाही लागत आहे आज. परत खेळतो थोडा वेळ, परत झोपच नाही लागत आणि त्या नादात बघतो 3 वाजले आणि मग नंतर जबरदस्ती मोबाईल ठेवून मग झोपतो. मग काहीतरी विचार करतो, लागली झोप तर लागली, नाही तर नाही. मग परत दुसरा दिवस पण खराब. मग परत वाचताना, स्टडी करताना झोप लागली. हे आता खूप लोकांच्या बाबतीत होते. मग हे होण्यामागचं अजून एक कारण काय माहिती का? की आपण मोबाईल सतत वापरत असताना मोबाईलची स्क्रीन आणि त्यातली जी लाईट आहे, ती लाईट सतत आपल्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या संवेदी पेशींवरती पण पडते. मग त्या सेन्स करतायत ही लाईट. रात्री आपल्या इथे खूप ठिकाणी असं असतं, की बाबा सगळ्या घरातल्या लाईट बंद केल्यात आणि आपण मोबाईलमध्ये हळूहळू लपून बघतोय काहीतरी किंवा चादर घेतली, चादर खाली मोबाईल लपवलाय आणि मग ती लाईट तुमच्या डोळ्यामध्ये ज्या आपल्या पेशी आहेत. आता मी हे सायन्स शिकवताना शिकवत असतो, की वेगवेगळ्या पेशी आपल्या डोळ्यात असतात, शंकू दंडाकार. तर त्या पेशी ह्या लाईट म्हणजे आपण म्हणू शकतो ॲब्झॉर्ब करतात, शोषून घेतात. मग आपण जरी मोबाईल बंद केला, स्क्रीन बंद करून झोपायला गेलो, तरी आपले त्या संवेदी पेशी असतात त्या जागृत असतात, ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. आपल्याला वाटतं झोप लागत नाही. मग ह्याच्यावरती उपाय काय आहे, की आता मला माहिती आहे, की मी समजा 11 वाजता झोपणार आहे रात्री. तुम्ही 10 वाजता किती वाजता झोपणार? 11 वाजता. तर मी काय करेल, मुद्दामून कमीत कमी अर्धा तास तरी आधी मोबाईल ठेवायचा प्रयत्न करेल. खरं तर 1 तास आधी ठेवला तर खूपच भारी आहे. पण मी जास्तीत जास्त अर्धा तास, नाही अर्धा तास तर 20 मिनिट आधी. मला माहिती आहे मला 11ला झोपायचंय. मी 10:30 वाजले किंवा 10:40 झाले, मोबाईल ठेवून दिला. मोबाईल ठेवून दिला, डोळे बंद केले. डोळे बंद केले, पूर्ण दिवस आठवायला सुरुवात केली. पूर्ण दिवस आठवायला सुरुवात केली. स्टडी नाही, पूर्ण दिवस. पूर्ण दिवस, की बाबा आज सकाळी असं असं उठलो. मग हां, नाश्त्याला काय केलं? आज पोहे खाल्ले. मग काय नंतर कुठल्या कलरचा शर्ट घातलेला? हां, आज ब्ल्यू शर्ट घातला होता. मग गेलो. मग अभ्यासिकेत जाताना मग हां, तो भेटला सुमित, कोणतरी मित्र भेटला. ABC काय पण नाव घ्या. सुमित, राघव, कोण काय पण एक भेटला. जो भेटला तो, कोणी पण नका, मी सांगतोय. तर तो भेटला. मग त्याच्याशी भेटलो, बोललो, मग गेलो. गेलो मग काय केलं, लायब्ररीत बसलो. काय काढलं? इतिहासाचं पुस्तक काढलं. काय केलं? इतिहासामध्ये गव्हर्नर जनरल्स वाचले. मग कुठले कुठले वाचले, किती आठवते ते बघायचा प्रयत्न करायचा. मग पुढे काय केलं, मग चहा प्यायला खाली गेलो. मग लेक्चर होतं, ऑनलाईन लेक्चर बघितलं. रोहित सर लेक्चरमध्ये शिकवत होते. मग गणिताचं लेक्चर घेत होते. कुठलं चॅप्टर काळकाम घेत होते. काळकाममध्ये किती टाईप शिकवले? 5-6 टाईप शिकवले. सगळं नाही आठवणार, जेवढं आठवते तेवढं प्रयत्न करा. असा दिवसाचा एक रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न करा. मग त्यात दुपारी जेवणाला मग टिफिन उघडला. मग टिफिनमध्ये हा बरं वाटलं, जरा आवडती भाजी होती, जरा चांगलं वाटलं, असं तसं सगळं. आणि मग नंतर अभ्यास करायला लागलो. मग थंडी वाजत होती म्हणून फॅन बंद केला. तर तो अभ्यासिकेमधला तो मुलगा ओरडायला लागलाय, मला तो फॅन पाहिजे, असं तसं. तर सगळं जे चांगलं घडलं, वाईट घडलं, सगळा दिवस आठवायचा प्रयत्न करा. तुम्हाला किती आठवते? तुम्ही म्हणता ना वाचलेलं लक्षात राहत नाही. अरे मग लक्षात राहावं यासाठी काहीतरी प्रयत्न तर करा. मग हे करून तर बघा किती लक्षात राहते, काय काय आठवतंय. मग ही प्रोसेस आपली चालू असते ना, तर आपले जे जागृत झालेल्या संवेदी पेशी आहेत आणि ज्या सेन्सरी सेल्स आहेत, त्या हळूहळू शट डाऊन होत 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 म्हणजे आपल्याला झोप लागते आणि आपण सगळं आठवतोय.
आपल्याला कधी झोप लागेल ते माहित म्हणजे कळणार पण नाही, आणि झोप लागता लागता आपण हे एक प्रकारे सेव्ह करलं मेमरीमध्ये. झालं, संपलं, अजून काहीच नाही. दुसऱ्या दिवशी पण असंच केलं, तिसऱ्या दिवशी पण असंच केलं. तर हे असं करत राहायचं आणि मग अचानकपणे स्वतःला मागे मागे घेऊन जायचं. म्हणजे जसं की सोमवार केलं, मंगळवार केलं, बुधवार केलं, गुरुवार केलं. तर गुरुवारी जरा बघायचं की बुधवारचं आठवतंय का, मंगळवारचं आठवतंय का, सोमवारचं आठवतंय का. परत रविवारपर्यंत गेलं की मागचं आठवतंय का. असं जरा एक एक आठवड्याचं असं बघायचं, प्रयत्न करायचा. मग काय जेवलो, काय खाल्लं, मग हळूहळू ते आपण तर डेली करतोच आहे. पण अभ्यास आपल्याला आठवडाभराचा आठवतोय का वगैरे, आणि आठवड्याला रविवारी रिव्हिजन करणार, तेव्हा सगळ्या गोष्टी परत रिकॉल होत आहेत का. तर ही प्रोसेस आहे. तुम्ही उद्या करणार, काय नाही फायदा, अरे लगेच नाही होत. आता मुलगा जन्माला आल्यावर डायरेक्ट पळायला थोडी लागला. जन्माला आल्यावरती त्याला पहिले वेळ तर लागला ना. त्याला पहिले हलायला पण नीट नव्हते येत. कस तरी हलत होता, नंतर एका अंगावर झाला, मग नंतर पलटी झाला, पालता पडला. पालता पडल्यानंतर मग हळूहळू कसं तरी धरून उभा राहायला शिकला. पहिले तर रांगायचं राहिलं, रांगायला लागला. हळूहळू उभा राहायला धरून पकडून, नंतर चालायला लागला, नंतर पळायला लागला. आता तर ही जी लहान मुलं आहेत, ही ज्यांना मग चालता येत नव्हतं, ती मुलं हात सोडून बाईकवर स्टंट करायला लागली आता. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो ना, वेळेनुसार गोष्ट घडत जाते ना. का आपोआपच घडणार आहे रातोरात. तर पेशन्स खूप महत्वाचा आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून ही प्रोसेस एवढी लॉंग आहे की आपल्याला पूर्ण वेळ स्टडी करायचा आहे, जवळपास 1-1.5 वर्ष अभ्यास करायचा. त्यानंतर नोटिफिकेशन येईल, मग तुमची परीक्षा होईल, प्री झाल्यावर परत 3-4 महिन्यांनी मेन्स होईल, मेन्स झाल्यावर परत 3-4 महिन्यांनी इंटरव्ह्यू होईल, परत मग त्याच्या 2-3 महिन्यांनी रिझल्ट लागेल. म्हणजे ही प्रोसेसच व्हायला किती वर्ष जातात. 1.5 वर्षाचा अभ्यास, प्रोसेसची 1.5 वर्ष, 3 वर्ष, त्यानंतर सिलेक्ट झाल्यावरती 1 वर्ष, परत तुम्ही 18 महिने गेले ट्रेनिंगला. प्रोसेसमध्ये 4-5 वर्ष जातात. मग इथं संयम असणारा माणूस पाहिजे. एकदम तडकी फड पाहिजे मग नाही, मग फास्ट फूडचा जमाना आहे, मग फास्ट फूडचा जमाना आहे, मग आपल्याला तेच लॉग बिग करत फिरायचे, नाही तर कुठेतरी कुठली तरी टपरी विपरी टाकून काम करायचं. एकदम फास्ट फटाफट लगेच चहा केला, लगेच पैसे आले, असं काम करायला लागेल. जर संयम पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजेत, तर संयमाने सगळ्या गोष्टी पाहिजे. एखादी झोपडी असेल, रातोरात उभारता येते. 4 बांबू आणले, कागद बिगद आणला, रातोरात एक झोपडी, राहायची जागा. मोठा पाऊस आला, रातोरात उडली. पण तेच आपल्याला एखादं घर बनवायचं, इमारत बनवायची, राजवाडा बनवायचा, जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढी जास्त वेळ द्यावा लागेल. साधं घर बनवायचंय, जागा, नंतर मग सगळं त्याचं फाउंडेशन असेल, पिलर्स असतील, भिंती, स्लॅब, टाईल्स वगैरे, हळूहळू कलरिंग, म्हणजे खूप वेळ जातो त्याला. मग तसंच याला पण वेळ द्यावा लागेल. मग तुम्ही मी सांगितलेल्या टेक्निक्स हळूहळू वापरायचे, इंटरेस्टिंग बनवायचे स्टडीला, आणि असोसिएट करायचे गोष्टींना. जसं मी म्हटलं, मित्राचा बर्थडे होता, मग नॉनव्हेज, गोष्ट असोसिएट झाली म्हणून कळलं. मग त्या पद्धतीने असोसिएट करायच्या गोष्टी. मग असोसिएशन कसं करायचं, जसं की आता मी माझ्या लेक्चर्समध्ये हे टेक्निक वापरतो. जर माझे जुने स्टुडंट्स तुम्ही असाल तर तुम्हाला हे माहिती आहे. मी माझं लेक्चर घेत असताना एखादी काहीतरी स्टोरी कुठली तरी त्या सब्जेक्टशी रिलेटेड सांगतो, की ऑफलाईनमध्ये माझ्याबरोबर असं घडलं, किंवा हे असं घडलेलं, किंवा त्याच्याशी रिलेटेड काय असेल तर मी सांगतो. म्हणजे मुलगा ज्यावेळेस परीक्षेत, आता प्रश्न आला ध्वनी ऊर्जा, ध्वनी ऊर्जेचा प्रश्न आल्यावरती मुलाला माझं लेक्चर आठवलं, ही ध्वनी ऊर्जा सरांनी शिकवलेलं, आणि सर म्हटलेले की ऑफलाईन लेक्चरमध्ये घडलं, असं असं झालं होतं. एक मुलगा उठला, त्याने हात वर केलेला, मग त्याला लगेच ती इन्सिडेंट आठवला, आणि काय शिकवलेलं ती डायरेक्ट स्लाइड त्याच्या डोळ्यासमोर आली, क्लिक झालं. हे असं असोसिएट करा. जसं आपल्याला पिक्चरचं सीन आपल्या डोळ्यासमोर येतो, तसं हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. मी तर तुमच्या बरोबर आहे, सगळ्या प्रकारे तुमची मदत करणार आहे. आणि हे जे सांगतोय ना, कुठेच सापडणार नाही तुम्ही. मी चॅलेंज लावतो, सगळीकडे जाऊन चेक करा, कुठे याबद्दल कोण बोलतंय का. फक्त येऊन विषय शिकवून जाणं सगळेच करतात, मी पण करतोय ते. पण त्याच्या व्यतिरिक्त मुलांसाठी एक्स्ट्रा काय, मुलांना त्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी काय पाहिजे. मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांची उत्तर देणारा कोणतरी पाहिजे ना, तो इथं आहे. आपल्या चॅनलचं नाव, ऍपचं नाव तुम्ही बघा, अभ्यास. हे तर करतातच आहेत सगळे, पण अभ्यास करत असताना पुढं हा पण शब्द मी टाकलेला आहे, नीती. चाणक्य नीती, तुम्ही ऐकलं असेल शब्द, अभ्यास नीती, नीती आयोग नाव ऐकलंय.
आधी आपल्यासाठी पंचवार्षिक योजना बनवण्यासाठी योजना आयोग असायचा, प्लॅनिंग कमिशन, त्याची जागा नीती आयोगाने घेतली. तर नीती खूप महत्वाची असते. नीती या शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत. नीती म्हणजे स्ट्रॅटेजी पण असू शकतं, नीती म्हणजे प्लॅनिंग पण असू शकते, नीती म्हणजे नीतिमत्ता पण असू शकते. खूप गोष्टींचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण अभ्यासाची एक नीती, अभ्यास करण्याची एक पद्धती, अभ्यास कसा नेमका करायचा जेणे की आपल्याला सक्सेस पर्यंत जाता येईल, त्यासाठी ही धडपड चालू आहे सगळी. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील, तुम्ही सपोर्ट करा. तुम्हाला हे सगळं आवडलं, तुम्ही तुमच्या मित्रांना रेफर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला फायदा झाल्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना हे शेअर केलं, त्यांना फायदा झाला. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी चांगल्या गोष्टी क्रिएट होतील, की हा, आपल्या मित्रांनी हे आपल्याला पाठवलं, त्याच्यामुळे आपल्याला फायदा झाला. तो ज्यावेळेस तुमच्याबद्दल चांगला विचार करतोय, तुमच्याबद्दल अशी चांगले विचार करणारी मुलं ज्यावेळेस एकत्र येतात, चांगले विचार तुमच्या बाजूने यायला लागतात, त्यावेळेस आपण थ्रू होऊन जातो कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशन्स. खूप मेहनत केली, 1 मार्कासाठी राहतोय, तो थोडासा जो फॅक्टर राहतोय ना, तुमच्या चांगल्या कामांनी तो तुम्हाला त्यातनं पास करून देईल, पुढे घेऊन जाईल. त्यामुळे चांगले कर्म करत राहायचे. तुम्हाला जेवढा फायदा होतोय तेवढा फायदा इतरांपर्यंत पण पोहोचवत जायचा. बघा, तुम्हाला कोणाला अजून काय डाऊट असतील तर आपले बाकीचे सेशन्स पण आहेत, त्यामध्ये पण मी ते डाऊट क्लिअर करेल. आपल्या चॅट सेक्शन्समध्ये पण जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मला पर्सनल मेसेज करू शकता, त्याची रिप्लाय पण मी तुम्हाला देईल. तुम्हाला माझ्याकडनं कुठल्या बॅचेस पाहिजेत, काय पाहिजे. आपल्या ॲपवरती हळूहळू सगळ्या बॅचेस लाईव्ह होणार आहेत. करंट अफेअरची वार्षिक बॅच आपली लाईव्ह होईल. टेस्ट सिरीज जशी मी म्हटली, की टेस्ट सिरीजचं पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, टेस्ट सिरीज पण आपल्याकडे लाईव्ह करणार आहे आपण. 700 टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत ॲट द टाइम. ते सगळे तुमच्यासाठी लाईव्ह करून देऊ आपण. तुम्ही मला चॅटमध्ये सजेस्ट पण करू शकता, की तुम्हाला कुठले कोर्स माझ्याकडनं अपेक्षित आहेत, ते पण आपण घेऊ. बघा, हे सगळे जे गायडन्सचे लेक्चर आहेत त्यांचा एकत्रित परिणाम एकच होणार आहे, तो म्हणजे तुमचा रिझल्ट. या गायडन्सची सिरीजची सुरुवात आपण या लेक्चरपासून केली, की बाबा एव्हरीडे लाईफमध्ये काय कसं करायला पाहिजे, कसं टाइम टेबल ठेवायला पाहिजे. त्यानंतर हे आत्ताचं जे लेक्चर आहे, हे आपलं हे थर्ड सेशनमध्ये आपण घेतलं, मेमरी टेक्निक आणि त्यासाठी काय करता येईल. नोट्स मेकिंगचं लेक्चर घेतलं, हे नोट्स कशा बनवायच्या, हे लेक्चर पण बघून काढा तुम्ही, नसेल बघितलं तर. काही लोक हलक्यात घेतात, हे कशाला करायचंय, पण हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर बाकीचे पण आपले गायडन्सचे सिरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला घ्यायच्याच आहे. तर अजून कोणाला काय विचारायचंय, काय डाऊट्स असतील तर तुम्ही बोलू शकता. तर हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या ही सिरीज. आता बघा, टाइम टेबल कसं बनवायचं ते झालं, नोट्स कशा काढायच्या झालं, वाचलेलं लक्षात राहत नाही त्यासाठी काय काय करायचं झालं, एक साधी एक्सरसाइज सांगितली. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम नाही, डेलीची एक हॅबिट सांगितली, तेवढी रात्री झोपताना ती हॅबिट चालू करा. आणि जसं आपण सिरियल्सचं एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, आपले आपले प्रोग्राम क्रिएट करा, खूप मजा येईल, तसं एक करा. आता पुढचा एक जो प्रश्न असतो, की एवढं सगळं करून परीक्षेत आपण गेलो आणि आपल्याला वेळच नाही पुरला पेपरला, तर मग काय करायचं. मग त्याच्यासाठी एक लेक्चर घेऊन येतोय. आणि आपलं शेवटचं जे लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन, तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन असेल माझ्यासोबत, त्यावेळेस तुम्ही तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं विचारू शकता. याच्या व्यतिरिक्त म्हणजे अभ्यासाचा जो योग्य मार्ग आहे सक्सेसपर्यंत पोहोचवणार, की नेमकं डायरेक्शन टू सक्सेस काय, की काय करायचं फायनल, सगळं आपण ते कव्हर करू. तर जास्तीत जास्त शेअर करा ॲप तुमच्या मित्रांपर्यंत, त्यांना डाउनलोड करायला सांगा, तुमचे ग्रुप्स असतील. कारण कसं आहे, ही इनिशियल फेज आहे, इनिशियल फेजमध्ये तुमची हेल्प खूप गरजेची असते. जेवढे जास्तीत जास्त डाउनलोड होतील, म्हणजे आपले डाउनलोड झाले की नवीन नवीन फीचर आपले ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे जसं लाईव्ह लेक्चर्स घेता येतील, टेस्ट सिरीज लॉन्च होतील, न्यू बॅचेस येतील. कारण जर आपल्याकडे स्टुडंट बेस कमी असेल तर मग नवीन नवीन बॅचेस आणि लॉन्च करायला आपल्याला मग त्या ठिकाणी अडथळे येतात, ते अपडेट पटापट घेता येत नाही. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद सगळ्यांना, पुन्हा भेटू.